नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. योगी के व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही निघालो आहोत थेट वानगावला, म्हणजे धानूला. पहिला व्लॉग आहे, जरा सांभाळून घ्या, सगळ्यांनी गोड मानून घ्या. बघूया आता कसा काय होतोय पुढचा प्रवास, तुम्हाला दाखवतो. जस्ट उठले, आंघोळ वगैरे झाले वाटतं. तिची स्कूलची दांडी, कारण आम्ही चालू गावाला. ती काय येत नाही आहे, पप्पा करत होती. बाय. माहिती आहे तू नाही चालली. बाय. कधीही हा काय? अच्छा हां. कोणाचं लग्न होणार? हां, तुझं पण लग्न आहे. ओके ओके चालेल. मग आम्ही येऊ ना तुझ्या लग्नाला? तुझ्या लग्नाला येऊ ना आम्ही. इस्त्रीचे कपडे घ्यायला चालू आहे. 2 दिवसात इस्त्रीचे कपडे दिलेले, ते घेऊन येतो. म्हणजे कपाटात ठेवायला होते, कारण 3-4 दिवसाचा स्टे आपला. मिस्त्रीने मी चाललो इस्त्रीचे कपडे घ्यायला. इस्त्रीचे कपडे घ्यायला घेतो पटपट कपडे आणि गायच घेतले आता इस्त्रीचे कपडे पद्धतशीर शारदा क्लिनर्स मधून. हे घेऊन येतोय. भंडारा आहे फुल मध्ये. तर आता निघतो परत घरच्या वाटेला. बॅग वगैरे पॅकअप झाले, आता निघायच्या तयारीतच आहे. ताईची वाट बघतो आम्ही. पहिलाच व्लॉग आहे, काय चुकत वगैरे असेल तर माफ करा, कारण की पहिलाच व्लॉग आहे. ट्रायल करतोय, बघू पुढे प्रवास कसा काय असेल तो. जरा गोड मानून घ्या. बघू शकता काय बॅगा मस्त पॅक केली. माझी बॅग मुक्याची, वेष्टीची, निमेडे आणि आत्याकडे स्टेला होती, म्हणून आत्या पण आता येणार आहे. मांजरीने मस्त 2 पिल्ले दिलीत आज वाटतं, नवीन पिल्लं. चला गाईस, तर आता निघालोय. मस्त बॅग वगैरे घेतले पद्धतशीर, जातो आता. वरमाय आले पत्रिका घेऊन, पत्रिका साड्या. वरमाय म्हणजे आमची ताई आले मस्त पत्रिका वगैरे घेऊन, साड्या वगैरे आता तिकडे गावाला द्यायच्या. साड्या बापाने साड्या आपण साड्या घेतल्या गावाला द्यायला. पत्रिका आहे लग्नाची, आणि आत्या आम्हाला घेऊन जाईल. ऑटोमध्ये बसू आणि ठाणा स्टेशनला जाऊ. ठाणा स्टेशन नंतर डायरेक्ट दादरला. बघू आता दादरपासून ट्रेन कितीची भेटते ती. बॅग कुठे आहे? आताची बॅग आहे ना तिथे. या रिक्षात मेड्या आणि मुक्या बसल्या, आम्ही मागच्या रिक्षात बसतो. काय आता बसतोय रिक्षामध्ये. आत्या बसली, वेष्टी बसला पद्धतशीर. चला बाय बाय. बाय ओमी, बाय बारो, बाय. चल काय रा, बाय दादा, मिस करू तुला. जस्ट पोचलो स्टेशनला, रिक्षातून उतरलो. आता तिकीट वगैरे काढतो आम्ही पद्धतशीर. मुख्याने तिकीट काढले पद्धतशीर. तिकीट काढले जस्ट ठाणे स्टेशनवरून. आता इकडनं दादरला जाऊ आणि दादरवरून बघू. आता डहाणूची तर ट्रेन जाणार आहे फास्ट. आता विरार नंतर डहाणू असा प्रवास करू. ट्रेनची वाट बघतोय.
तिथून दादरला जाऊ. दादरवरून विरार, विरारवरून डहाणू असं करू. कारण की आता 10 वाजता ट्रेन होती दादरवरून डहाणूची. वाट बघते, बघू आता किती वाजता येते ट्रेन. 10 वाजताची ट्रेन आहे. उशीर केलाय, आधीच उशीर झालाय. ताईमध्ये लय उशीर झाला आम्हाला. 15 minutes later. ट्रेन आले, आता ट्रेनमध्ये चढू. गर्दी आहे. ट्रेन खाली खाली काही बसलो आता ट्रेनमध्ये. ट्रेन सुटेल. मेढे, वेस्टी, मुक्या, इकडं आत्या. तसे विंडो सीटच भेटले. आता ठाण्यावरून निघालोय. ट्रेन जस्ट सुटले. तिकडनं दादरला जाऊ. दादरवरून बघू आता. डहाणू फास्ट तर भेटणार नाही. विरार, विरारवरून डहाणू असा प्रवास करू. पद्धतशीर ताणून दिले. बसल्या बसल्या ताणून दिले दादांनी. म्हणजे काय विषय बाबा गर्दीमध्ये मी जागा पकडली बाई. हां, मलाच नाही भेटली बसायला. ठीक आहे, चालेल. आता विरारच्या ट्रेनमध्ये बघू. असे सकाळी येतात आणि गाडी झोपतात. आणि मस्त ताणून दिले. मुरुडला पोचलो वाटतं. काय गाणं घ्यायचं, कुठला गाणं घ्यायचं, मुरुडचा गाणं. आवडते का बघ. मुकेश भुवट, मुकेश भुवट, सावर्डा मजा. नावर आला. आणि हा काय बोलतो आपला ज्ञानसाधना कॉलेज. ह्याची हा ठाण्यात आणि याची झोप पूर्ण नाही झाली लिगली. बरोबर. मुक्याला मानला भाई. वन साईड आला. मी याला फोन एवढा करतोय. हा फोन नव्हता. मुक्या वन साईड आला. आपण हा बोला. वन साईड आला मुक्या सकाळ सकाळी. आम्ही टायमाचे फक्त किती वाजता येणार होता? 9 वाजता. नाही तो बोला त्याला 9 वाजता. जस्ट पोचला आता दादर स्टेशनला. बघू शकता जाऊ आता. साईड दादर स्टेशनला आपला मित्र भेटलाय प्रमेश. खतरनाक. जाऊ द्या वानगावला चालले डहाणूला. रोहित नहीं आया नहीं ना. वही तो रोहित को मिस कर रहे हैं. कैसा निकला मालूम है? कल हम लोग का शो था बराबर. तो फिर वो कल पैकअप वगैरह हो गया. फिर बोला फ्राइडे को निकले थे. फ्राइडे, सैटरडे, संडे ऐसा वेट किया. फिर से फिर अगले हफ्ते भी ऑर्डर वगैरह रहेगा ना, इसके लिए. तो बोल रहे प्रमेश आ रहा है. बोला किधर है? बोला हात्याला पायचा त्रास असल्यामुळे एस्केलेटरनी चढल्यावर त्रास आहे जरा. आम्ही जाणार तो वाया रोडनीच ॲक्च्युली. पण कसं तो गुजरात हायवे मनोरपासून रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम आहे. तेवढ्या ट्रॅफिक जाममध्ये बोलत ट्रेननी गेलेलं बरं. दादर स्टेशनला पोचलो आहे. आता इथून बघू. आता विरारच मिळेल कदाचित. विरारमध्ये चढू आणि मग नंतरला विरारपासून एक डहाणूची ट्रेन असं पकडू. आता भेटू डायरेक्ट स्टेशनवर. विरार फास्टमध्ये आता चढलो आम्ही. आत्याला वगैरे बसवलं आहे मस्त. आता डायरेक्ट विरारलाच उतरू. ट्रेन भरलेली आहे आणि त्या खिडकीला लटकतोय पद्धतशीर. बघा गाडीची आतुरता. बँड्रा आलं आहे. गाणं बोलणं आता.
माझ्या बँकेचा काहीतरी विषय आपोआप पैसे कापतायत. फालतू बँक आहे ॲक्सिस बँक भावाचे मजबूत कॅश कापलाय सकाळपासून. पैसे आले वाटतं परत. भावले टेन्शनमध्ये होता मगापासून विरारला चढल्यापासून, आपला दादरला चढल्यापासून. मेडेनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. टेन्शनमध्ये आलेला झालं का भावा? बरोबर झालं आता. ओके चला आले. टेन्शन गेलं आता त्यात. बँक ही फालतू बँक आहे. काय बोलतो? ॲक्सिस बँक दिला ना नफामध्ये जाणार. नफा का तोटा? आता काय बोलायला नफामध्ये. भाऊ जरा हे झालं बीज गणित बीज गणित. का फिरवला प्रत्येक महिन्याला 2-2 आणि बोलतो 4 वाजता झोपलो मी, 6 वाजता तुला उठवायला आलो. 2 तास झोपलाय का खोटं डोल्यावर लय झोप आहे. खोटं बोलून लय जागून आणि मग नंतर नुसती चॅटिंग. प्रॉब्लेम होतो. आणि दुपारी गाजर पकडलाय एक खतरनाक गाजर पकडलाय भावान. गाजरावर फुल चॅटिंग असते त्याची. पोचतोय आता थोड्या वेळातच. गाईज विरारला पोचतोय. विरार पासून दुसरी ट्रेन डायरेक्ट धानू. चला पोचतोय जस्ट विरारला. आता दुसरी ट्रेन पकडू. आता लिंबू सरबत पितो. जरा थंडगार होतं एकदम. पाणी बिणी घेऊन विरारला पोचलोय. आता आमची 12वीची ट्रेन होती पण ती मिस झाली. आता डायरेक्ट 1:15ची काहीतरी समथिंग ट्रेन आहे. आणि आता वाजलेत 1:45. 15 मिनटं थांबूत आपण काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी खाऊ जरा मस्त विरार स्टेशनला. विरारचं काय माहिती नाही. भाऊ घेऊन गेलाय तिकडं नाश्ता विष्टा करायला. थंड वडापाव हां कॉर्नरला होता. जातो ठाण्यात आणि विरार झालेलं आहे माहिती. गरम गरम समोसा पाव झणझणीत नाश्ता करू विरारला. भेटू नाश्ता करून. आवाजा दुसरा राहून आता वडापाव घेतलाय. दुसरा राऊंड मस्त पद्धतशीर आता नाश्ता केला. समोसा खाल्ला मस्त. आता आम्ही त्याला समोसा पार्सल घेतला आहे आणि खमंग ढोकळा घेतला आहे. तो स्टेशनवर बसून खावा. ट्रेन यायला वेळ आहे. बघा दादा मस्त बघतात पद्धतशीर. मस्त बसलो आहे आमच्या ट्रेनमध्ये. जाऊ नाश्ता वगैरे झाला पण. विरार स्टेशनला ट्रेन सुटायला अजून 10 मिनटं आहेत. तोपर्यंत मी कुठेच दाखवतो. गेल्या हप्त्यातच आम्ही विरारला आलेलो रोजची पत्रिका ठेवायला जीवदानी आई मंदिरात. म्हणजे जीवदानी आई कशी आपली कुलदेवता असते ना, त्यामुळे त्या मंदिरात आम्ही जीवदानी आईच्या पायथ्याशी रोजची पत्रिका ठेवलेली. त्याची थोडीशी बाईट दाखवतो. लास्ट वीकमध्ये आलेलो विरारला पत्रिका ठेवायला जीवदानी आईच्या मंदिरात. ती बाईट बघितलीच असेल. आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. डायरेक्ट आता वानगावला. विरारवरून ट्रेन सुटले.
रात्रभर दादरसोबत चॅटिंग करत होता, आता दिले ताणून. आणि वेस्टीचे पालघर महोत्सवमध्ये हरवलेले काका, हे वेस्टीचे पालघर महोत्सवमध्ये हरवलेले काका दोघं आजूबाजूला झोपून गेलेत मस्त. कौन है ये लोग? कहां से आते हैं? होय सर. एक स्टेशन राहिलंय आता बोईसर नंतर डायरेक्ट वाणगाव. पद्धतशीर कायदेशीर बसलाय. काहीच आता पोचलोय, आता थोड्याच वेळात 5 मिनिटात पोचू वाणगावला. मस्त मच्छू काय होतं उद्या जाम बेस्ट मजा येते आम्हाला. फार बेस्ट मस्त भाऊ, मस्त कायदेशीर. उतरत असतो, आलेला असतो फायनली वाणगाव. काहीच पोचलो आम्ही आता वाणगाव स्टेशन जवळ. मस्त फायनली वाणगावला पोचून आता पुढचा प्रवास आपला टमटममध्ये असेल, नाही तर ऑटो रिक्षा. तिथून डायरेक्ट ओसारवाडी. वाणगावमध्ये आपल्या पाड्याचं नाव आहे ओसारवाडी. ओसारवाडीमध्ये मस्त टमटम आता बघू, टमटममध्ये बसू, पद्धतशीर जाऊ, दाखवतो मस्त नेचर तुम्हाला कसं काय ते. तर आता इथे टमटम बघू, टमटम नाही तर रिक्षा कुठली जायला अशी. इथे टमटम लागल्यात पूर्ण, भरून निघतात इथून. आणि टमटम रिक्षा त्यातून जायचं, त्यातून आपण जाऊ शकतो. तर इथे आम्ही बसतो आता रिक्षामध्ये. वार्ता चालले जातो आता पलाटपाडा ओसारवाडीमध्ये. बोल खाची पब्लिक डायरेक्ट हे भरून एका रिक्षात 5 जण, बॅगा वेगा वन साईड. चला बसू आता. बोल बसलो आता कच काढून एका रिक्षात. आत्या बोलले तरी टमटम करूया, पण काका बोलले नका रिक्षात होईल जागा. बसलो मस्त रिक्षामध्ये. मस्त आता खावा भाजी. पहिला मातीचा रस्ता होता, डांबरी. काही क्षणातच पोचतो आता, बघू शकता. बीच बघा किती क्लीन आहे. IPL ची मॅच चालू आहे आणि बीच दाखवतो तुम्हाला. हे बघा बीच. ताडाची झाडं, आड माड सगळ्या, खजूर. बोल इकडे ताडी फेमस, ताडाची झाड आहेत. बघू शकता जस्ट एंटर केलंय गावात. गावातली घरं कशी एकदम कौलारू, ग्राउंड मस्त. आता फुल मच्छर जस्ट एंटर केलाय पलाटपाडा ओसारवाडी. त्याला असतं नुसते खजरीचे आणि ताडाची झाडं. ताडी फेमस इकडं, पद्धतशीर बैठक ताडीचीच होत असते. बस 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 पुढं पुढं बस. हॅलो फायनली उतरलोय, आलोय. तर काहीच पोचलोय जस्ट मस्त. आता जाऊ घरात आपल्या गावातल्या.
पद्धतशीर. काय बोलतो भाऊ, कसा वाटला प्रवास मग एकदम? हा एक नंबर ना. पोचले मस्त. आत्याला घाईच होती, आत्या फास्टमध्ये चालायला लागले आता. पद्धतशीर नंतरला दाखवतो तुम्हाला आमची घरं कशी काय. जुनं घर, नवीन घर, त्यानंतर अजून एक नवीन घर. पुरा हाऊस दाखवतो. आता जरा जातो, जरा रेस्ट करू, जरा कपडे एवढे चेंज करून फ्रेश वगैरे होऊ. मग दाखवतो ओल्ड घर तिकडे, हा दुसरं, त्यानंतर अजून एक नवीन घर त्या इटला झाले, ते पूर्ण दाखवतो तुम्हाला. मस्त जागा आहे बघा, पद्धतशीर. 5 minutes later. म्हणजे आपण आहेर दिल्यावर लगेच पडतात, बघतात किती पैसे आहेत ते. त्याच्यामध्ये काय मग आपल्याला कुपन देतात. हा म्हणजे आपल्याला विचारतात ते काय पाहिजे तुम्हाला खायला. हा म्हणजे चिकन पाहिजे का मटन पाहिजे का मटन म्हणजे आयवर डिपेंड आहे. मटन पाहिजे का ताळी पाहिजे पण ते द्याल. आयरवर डिपेंड आहे, किती पैसे भरणार तुम्ही त्याच्यावर. खांबा पण बाई आयरवर. आपल्याला म्हणजे आपण मन खुशी नाही, आपल्याकडे कधी रीत नाही ना. हम्म. आपण मन खुशी नाही, आपण आहे पाठी देतो. तर गाईच कसं आहे माहिती आहे का, जेवढा आयर देणार त्याच्यामध्ये बाई फूड खतरनाक जे पाहिजे ते आयर मध्ये. इथं अशी रीत आहे गावाला आपल्या, काय जेवढा आयर देणार त्यामध्ये काय पण प्या खा अनलिमिटेड. खतरनाक शॉट. हा विषय आता आत्या आणि वहिनी सांगत होते. नवरदेवचा व्हिडिओ कॉल आलाय, मागे करवली पण आहे. ऑनलाईन आमंत्रण देतो इकडं दादाला. आणि हिला सुट्टी आहे तरी आली नाही. काय अरे काय भाई, फेकाफेकीचे धंदे. चला गाईज भेटू थोड्या वेळाने. युट्यूबला तू आता दिसणार आहे. जस्ट फ्रेश झालो, मस्त थंड पाणी घेतलं, जरा तोंडा वगैरे मस्त फ्रेश झालो. आता बघू घासभर खाऊ काहीतरी. वहिनीने बनवले मस्त गावरान जेवण, जेवू. काही जेवून आता मस्त गावरान जेवण मस्त केलेलं आहे. शेतातला भात वगैरे मस्त जेवू आणि बघू पुढचा बेत काय असेल. तर थोड्या वेळाने भेटू मग. निघालं आता. भावाने घेतल्या हातात बॉटल गाडीची. चाललं आपलं ते जुना घर आहे. हा जुना घर, तिथे नवीन, आणि त्याच्या पलीकडे अजून एक नवीन घर आहे, दाखवतो नंतरला तुम्हाला. माझा मित्र भेटले, तुमचं नाव काय? तर 20 वर्षानंतर ते बोलतात भेट झाले. सायकलवाला नाही, निलेशला सांगायचं. निलेश किसन मामाचा मित्र भेटला. आता किसन मामा ओळखाल का माहिती नाही, पण त्यांचा एक डायलॉग फिक्स आहे कुठला, सही सलामत. काय सही सलामत जिसका कोई नहीं इसका तो खुदा है यार. हम नहीं कहता है कि किताबें में लिखा है यार. बरोबर, राईट. आता आलेले ते काका, त्यांची ताड्याच्या झाडाची वाडी आहे. तर ते उद्या पण आम्हाला मस्त ताडगोले काढून देते. माणूस एक नंबर आहे. त्या पाला त्या लांबूनच विचारते कसं आहे. तू बरी आहे ना? हा, अच्छा. तर काय सांगितलं तुम्हाला. तर रूम दाखवतो इकडे कसे घर आहेत आपले. हा एक जुना झाला. त्यानंतर बघू शकता आता बट्टू पण आलाय, वाणगावला होता. आणि हा एक आपलं एक घर त्यानंतरचं बघू शकता. असा तर हात दाखवतो. हा त्याच्यासून जुना, आणि नंतरला दाखवतो मस्त एक नवीन. आता गेल्या वर्षी त्याचं बांधकाम झालं आपल्या घरचं. हे बघा, पद्धतशीर बंगलो टाईपमध्ये बनवलं आहे दादानी. मस्त पद्धतशीर रूम, खतरनाक. गेल्या वर्षी या रूमची पूजा झाली, तर आम्ही सगळे आलेलो. गेल्या वर्षी आपल्या घरातले सगळे मस्त. अजून थोडं काम बाकी आहे. मस्त घर बनवलंय. रूम आहे. गेल्या वर्षी याची पूजा झालेली रूमची, तर सगळे आलेले.
किचन, बेडरूम, मस्त बाहेरचा व्ह्यू, पद्धतशीर निसर्गाच्या सानिध्यात एकदम कडक. काम जरा जास्त चालतं. मग हे कसे डाय जे आपलं सोन्याचे चांदीचे डाय बनतात, जसं कानातल्या वगैरे गळ्यातले डिझाईन वगैरे असतात, हे काम इकडे आपल्या इकडे जास्त चालू असतं. त्यासाठी दादांनी सगळी मशीन वगैरे घेऊन ठेवले. आता कसा अंश पण थोडा आता सुट्ट्या लागल्या तर तो पण हातभार लावतो मस्त दादाला. दहावीची एक्झाम दिली आणि मागे त्याचा ॲक्सिडेंट पण झाला. बघू शकता आता मस्त निसर्ग. आणि दिशा पण आलेले, खूप वेट करून आता दिशाचं दर्शन झाले. पालघरवरून जस्ट आले ती. पद्धतशीर दिशा आले. दिशा रिक्षा वाट बघत होता आणि दिशा आले. आम्हाला माहिती नाही पालघरला होती, नाही तर आम्ही पण पालघरला थांबलो असतो आणि हिला पिकअप करूनच घेऊनच आलो असतो. हा आता आम्हाला काय माहिती. बट्टू पण आला. बट्टू पण वानगावला होता. हा हिमेश आयकर. तिथे ते अंश दाखवला. अंश पण मस्त काम आता दादाला हातभार लावतो. सुट्ट्या लागल्यात त्याला मस्त. त्याचा पण मध्ये हात फ्रॅक्चर झालेला. बसलो जेवण जरा. यांची मस्त बैठक वगैरे झाली आणि दिशा फायनली आले मस्त पोलीस भरतीवरून. आता जॉबला गेलेली, पोलीस भरती करणार आहे ती. आता बघू, थोडा आता रेस्ट करू आणि पुढचा प्लॅन बघू आता कसं काय होते. मस्त आता भावाची बैठक पण झाली. समजून जा बैठक काय तो विषय. दिशा आपल्याला सांगेल. आणि बट्टू लग्नामध्ये तर काय विषय होतो, तो आहेर दिल्यानंतर काय विषय होतो तो. हो काय होतो लग्नाला आहेर दिल्यावर इथे काय काय रेशन वाटतात. रेशन आणि रेशन कार्ड देतात. बघ तिकडे जाऊन द्यायचं. बिअरचा आपल्याला क्वार्टर बिटर सगळं भेटते. सगळं खायचं. जेवढं आहेर आपण करतो तेवढं काही भेटतं बा. इकडे अशी सिस्टम आहे. असा विषय आहे. खतरनाक. हा क्वार्टर बिटर तर विषय असं आहे. काल येणार होतो आम्ही पण. काल आपला शो होता म्हणून नाही तर काल आलो असतो तर आम्ही पण मचवला असता आहेर देऊन. खतरनाक स्टॉक जमा केला असता. काय होते दिशा. म्हणजे आहेर दिल्यावर कसं जेवढा आहेर दिला असेल त्या टाइम टोकन देतात. म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय रुदा बोला, खाय प्यायचा, थंडा बिंडा, सगळी बैठक सिस्टम सगळा सोय पाणी देऊन टाकतात. बरोबर ना दिशा. असंच ना. 2 hours later. थोडी रेस्ट केली, जरा पडलो मस्त, उठलो आणि हा भाई बसम्या झोपलाय पद्धतशीर फुल आव असून. बाहेर बसलोय मेडे मस्त झोक्यामध्ये. दिशाचं केस विंचरणं चालू आहे. आता अशा गाड्यातून इथं कामावर सकाळी गेलेले असतात. आता येतात सगळे कामावरून येतात. आता सकाळी जातात ते. रोहित दादाचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. दादा फेस कर. जस्ट आम्ही आता फ्रेश होत होतो. आता फ्रेश होऊन बाहेर निघतोय आणि रोहित दादाचा व्हिडिओ कॉल आलाय. मिस करतोय तो आम्हाला. आम्ही पण त्याला मिस करतोय. आणि बसम्या काय उठत नाही. बसम्या अजून झोपलाय. उठायचं नाव घेत नाही भाऊ. विषय चढी गेम चालले रोहितवर. नाही लवकर या आताच. पोरांना शिकवायला तुमची पोरं रडतील. बघता बघता संध्याकाळ झाली मस्त. आता परत फ्रेश झालो आम्ही. आता जाऊ पुढे बघू काय बेत आहे. निघू. पत्रिका पण जायचे. पत्रिका वाटायला परत विपुलला द्यायची पत्रिका. कणिक पाड्यावर जायला लागेल. आणि बघू आता बट्ट्या कुठं आता मडगाव बिडगावला काय जायचा विषय चाललाय त्याचा. थोडंफार पार्सल वस्तू घ्यायचे आहेत त्या घेऊन वगैरे. भाऊ उठलाय पद्धतशीर. चला काय आता पत्रिका वाटायच्या नाव लिहितो
कोणाकोणाला द्यायच्या त्या फिश वणीला जाऊ. जे 7 वाजले डायरेक्ट लगेच काळोख पण झाला फुल सुकसुकाट. आता चाललो आम्ही पत्रिका द्यायला कणिक पाड्यावर. नंतरला बघू कुठे कुठे अजून जायचंय येऊ जाऊन. आता पत्रिका द्यायला कणिक पाड्यावर जाऊ आणि बघू नंतरला पुढे काय पार्सल वगैरे काय विषय आहे घेऊन वगैरे मदत काम आहे. निघालो आता कणिक पाड्याला जायला. मागे वेचली कैलू आणि मुख्या आणि आम्ही उमेश. आम्ही मस्त आता काळोख झालाय. काळोखात काय जास्त दिसणार नाही. थोडा थोडा शूट घेतो दाखवतो तुम्हाला. मस्त आता गावातून निघालो कणिक पाड्याला जायला. गावाकडचे रस्ते एकदम कडक फुल सुकसुकाट आणि एकदम काळोख. संध्याकाळचे 7 वाजले. एकदम सुकसुकाट मस्त वाटते एकदम. मंदिर पोचलं आता विपुलबाईच्या घराजवळ. मस्त फक्त हाय तो घरी. फोन आलेला मगाशी त्याचा बघू शकता. आता विपुलबाईच्या घरी आलो. आई पण असतात वहिनी पण असते. मस्त क्रिकेट चॅम्पियन आहे. ट्रॉफ्या फुल आलेला असतो आता. मस्त विषय गोल पृथ्वी गोल विपुलबाई आलेला आहे. बघू शकता त्यांच्या आतुरतेने वाट बघत होतो. विपुल दादा आल्या मस्त सामान घेऊन. मस्त मॅच लावलेले असतात IPL. रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाताची. बघू भाऊ कसा आपला क्रिकेटचा शौकीन आहे ना म्हणून ट्रॉफ्या खतरनाक ट्रॉफ्या मारल्यात. गाईज आता निघालोय विपुल भाऊच्या घरातून. आता जाऊ थोडीशी काय शॉपिंग करायची आहे ना. काय सामान वगैरे घ्यायचं आहे तर घेऊ. काळोख पण झाले. जास्त काय व्लॉग शूट करत बसणार नाही. थोडे थोडे फुटेज घेईन आणि मग परतीच्या मार्गाला आपल्या इथे आपल्या त्या घरी जाऊ. काय झालंय चिंचण नाक्यावर बुजिंग घ्यायला. बुजिंग घेतो मस्त आता. चालतो मुक्या फुल चेपणा. काय झालं आता बुजिंग वगैरे मस्त घेऊन आता जाऊ गावात. जरा बसू मस्त पद्धतशीर खाऊ वगैरे आणि मग भेटू. चला चिंचण नाक्यावर. चिंचणी नाका इकडे सगळीकडे बुजिंगच फेमस. जाऊ आता पलट पाड्यामध्ये मस्त आता बैठक वगैरे करू. बाई बुजिंग वगैरे मस्त गरमागरम घेतले. आणि आता विषय असा आहे आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर. पहिला व्लॉग आहे. काही चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा. हां तर जरा ॲडजस्ट करून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग. चला गाईज योगी फिर मुलाकात होगी. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघू
पुढे आता चौपाटी वगैरे फिरायला जाऊ, दुसरा व्लॉग तो बनवू आम्ही आणि तुम्हाला दाखवू कशी काय मजा वगैरे करतो इकडे. आणि आता पत्रिका विपुल भाऊच्या घरी वगैरे वाटून झाल्या. चलो बाय बाय.